राम राम पाहुणे, राम 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 राम. मी अवधूत उपते स्वागत करतो तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. काही माणसांचं ना वय वाढलं असं वाटतच नाही, पण ते त्यांच्या बोलण्यामुळे. काय बोलतात, अरे असं कसं बोलतोस रे, मोठा झालास ना तू, असं म्हणायची वेळ येते. पण अशी खूप माणसं असतात, तुम्हाला माहिती असतील, की ज्यांचं वय वाढलं हे पटतच नाही, ते त्यांच्या दिसण्यामुळे. ते कायम तरुण राहण्यासाठी जन्मलेत असं वाटतं. आणि असाच एक माणूस म्हणजे श्रेयस थळपदे. हिंदीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा मराठमोळा सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता श्रेयस थळपदे. ह्याला म्हणतात एनर्जी. अरे आप आए एनर्जी आई, आप आए बाहर. नहीं. क्या बात आहे, क्या बात आहे श्रेयस. थँक्यू. हा, कसं वाटतं सेट बीट? अरे माइंड ब्लोईंग यार, सुपर्ब. आणि हे तर म्हणजे मला वेगळंच वाटतंय काहीतरी. हा, मग अरे आपण इन्फॉर्मली नाही, आपण फॉर्मल फॉर्मल कपडे. खूप छान सेट आहे अवधूत. खूपच मस्त वाटतंय. सो श्रेयस, तुझं झी मराठी तर्फे, तुझ्या स्वतःच्या चॅनल तर्फे, तुझ्या स्वतःच्या मित्राच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये खुपते तिथे गुप्तेच्या या मंचावरती खूप खूप स्वागत पुन्हा. थँक्यू. आपण खूप गप्पा मारणार आहोतच, पण त्याआधी तू ज्याचं कौतुक करत होतास ती ही खुर्ची. ही खोपणारी खुर्ची आहे, पण त्याचं काय माहितीये का, की आता ती रुसून बसली आहे. हा, ही खुर्ची रुसून बसली. ती म्हणते तू जोपर्यंत पुष्पाच्या आवाजात तिला डायलॉग म्हणून फिरायला सांगत नाहीस आज ती माझं नाही ऐकणार, तर मी फिरवतो तिला. ए खुर्ची, पुष्पराज मैं झुकेगा नाही साला. खुर्ची आहे धारदार, पण पाहुणा आहे शानदार. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा श्रेयससाठी. श्रेयस, मी तुला विनंती करतो, या राजसिंहासनावर तशरीफ रखिये. वा 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 वा. थांबा. जरासं ते थोडी महाराष्ट्रातली खुर्ची आहे ना, त्यामुळे ती अशी हलत असते सतत. त्यावर नको बाबा आपण काही बोलायला. नको बोलायला. वा, सुपर्ब आहे. पण हे खूपच छान चालेल ना, सुरू करूया तर मग. ऍब्सोल्युटली, एनी टाइम. नाटक सुरू व्हायच्या आधी दुसरी घंटा झाली की सहसा नट हा विंगेमध्ये तयार असतो, पण तू तिसऱ्या घंटेनंतरही प्रकट व्हायचा नाहीस. तू नक्की कुठे असायचा? आम्ही माहिती सगळी काढलेली आहे. कोणी माहिती दिली तुम्हाला? म्हणजे हे खरं तर हास्यास्पद वाटेल, पण हे खरं आहे. साधारण एक चहा प्यायची सगळ्या नाटकवाल्यांना सवय असतेच आधी. सो पहिली घंटा दुसरी घंटा झाल्यानंतर नाटकाचं टेन्शन आणि पोटात प्रेशर असं एकत्र यायचं. सो एकदा झालं असं की मी रमलो होतो आतमध्ये, है ना, आणि छान हलकं वाटत होतं, आणि अचानक दरवाजावर अशी म्हणजे फ्रँटिक थाप पडली. था श्रेयस. म्हटलं हा ताता बाहेर रे, तिसरी झालीये. तिसरी झाली आणि अनाउन्समेंट सुरू झाली. पण तुझी झाली होती की नाही? माझी ऍक्च्युली दुसरीच होती. पण मला कळेना काय झालं. म्हटलं ताता
पडदा उघडू नका, मी आलो मी आलो. अरे असं कसं पडदा उघडू नका? अनाऊन्समेंट झाली की पडदा उघडणार आणि पडदा उघडल्यावर तिथे एक म्हणजे बेड लावलेला असतो, हॉस्टेलची रूम होती आणि त्या बेडवर मी झोपलेलं आहे असं दृश्य आहे. आणि त्यात मी लेंगा घातला होता, ती नाडी लागत नव्हती. मी धावत धावत ती नाडी बांधत 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 गेलो आणि ती नाटकाची अनाऊन्समेंट होते, 3 cheers 3 cheers 3 cheers, तीनदा 3 cheers माझ्याच आवाजात ती अनाऊन्समेंट पण होती. सो मी ते कॅल्क्युलेट करत की आता हे पहिलं 3 cheers, दुसरं 3 cheers आणि पडदा उघडणार. मी लिटरली आत शिरून मी जम्प मारली त्या बेडवर, जम्प मारून धाड झोपलो आणि असा पडदा उघडला. सो असं बऱ्याचदा व्हायचं. पण नंतर मला असं कळलं की बरेच कलाकार दुसरी बेल झाल्यानंतर त्यांचा हा कार्यक्रम असतो. सो मला त्याच्यानंतर मला असं ऑकवर्ड काय वाटलं नाही. म्हटलं ठीक आहे. विषय आता आपण खुर्चीकडे आणूया. आता इथे आपलं हे आमच्या प्रश्नाचं ओघ तर चालूच असेल, पण आता मजा सुरू होणार आहे की आमचा पुढचा राऊंड आहे ना, तो खुर्ची फिरण्याचा राऊंड आहे. अरे बापरे. हा. ती गंमत अशी आहे की आता एक बाईट किंवा क्लिप कुठून आम्ही काढून आणलेली किंवा कोणी खास आजच्यासाठी पाठवलेली अशी एक क्लिप या स्क्रीनवर दिसणार आहे. बर. पण तू असा जो वळलायस तसं वळायचं नाही. अच्छा. क्लिप थांबल्यानंतर ही खुर्ची आपोआप फिरणार आणि थेट तुला त्याला किंवा तिला जे काय त्याच्या क्लिप मधलं बोलणं आहे त्याबद्दल तुला उत्तर द्यायचं आहे. बर. आर यू रेडी? I'm pretty much ready. ओके, लाव रे तो व्हिडिओ. Hi Shreyas, how you doing? So well Shreyas, you know की this year 2023 आपल्या मैत्रीला 30 वर्ष कंप्लीट झाली. If I'm not mistaken, we met in the year 1993 in मिठीबाई कॉलेज, जिथे श्रेयस आणि मी मिठीबाई ड्रामा टीमचे मेंबर्स होतो. And we had a great batch in fact that year. We had Vivek Oberoi, Sajid Wajid, Bosco Caesar, Ninad Kamath, Alim Hakim, Ashwini Kalsekar, Satish Rajwade, and the list goes on. So it was a great year for the Mithibai drama team. But anyway, आज ह्यांनी मला रिक्वेस्ट केली आहे की मी तुझ्याबद्दल ह्यांना काहीतरी असे मजेशीर सिक्रेट्स सांगू जे कुणालाच माहिती नाहीये. सो आय थॉट अबाउट अ बँकॉक ट्रिप, जिथे आपण मसाज पार्लरमध्ये जाऊ. ओळखलंयस? कोण आहे? वळू शकतो का? कोण आहे? कोण आहे आधी सांग बरोबर. रितोष पेंटर. आयशा चेअर घुमाव. बोल परितोषी. अरे नालाय का. थांब. आय थिंक त्याचं बोलणं पूर्ण होऊ दे मग बोल. त्याला अजून त्याला सांगू दे आम्हाला काय काय झालं बँकॉक. ओके. I can't see this. So श्रेयस, ह्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली आहे की मी तुझ्याबद्दल काहीतरी असे मजेशीर सिक्रेट सांगू जे कोणालाच माहिती नाहीये. सो आय वॉन्टेड टू टेल देम अबाउट आवर दिल्ली ट्रिप, जेव्हा आपण एकाच हॉटेल रूम मध्ये कोणाला इट्स ओके. आय गॉट लॉट ऑफ अदर हाय श्रेयस. सो मला या लोकांनी रिक्वेस्ट केली आहे की मी तुझ्याबद्दल काहीतरी अशी मजेशीर सिक्रेट सांगू जे दुसऱ्या कोणालाच माहिती नाहीये. सो यू रिमेंबर द टाइम जेव्हा आपण कुर्ल्याच्या डान्स बार मध्ये जाऊन. अरे काय आहे? अरे काय चाललंय? ऐक देवा, याला का आणलंय तुम्ही इकडे? अरे देवा. एक गोष्ट सांगायचं म्हणजे श्रेयस ची एक सवय आहे. श्रेयस loves to rub earlobes of anybody who is sitting next to him. And मला तर ऍक्च्युली सवय होती, कारण मिठीबाई कॉलेजमध्ये जेव्हा आपण आम्ही ड्रामाचे टीम मध्ये रिहर्सल्स वगैरे करायचो तेव्हा श्रेयस जेव्हा पण माझ्या बाजूला बसायचं तेव्हा ही यूज टू स्टार्ट रबिंग माय earlobes. श्रेयस, we love you. We all are proud of what you've achieved and where you've reached now. So love you a lot, bro. And you know, I'm always there for you. Cheers. याला कुठून शोधून काढला तू? ते सोडून दे आम्हाला. आधी तू सांग की ते किस्से काय त्यांनी जे तोडले ना, सेल्फ सेन्सर जे केले त्यांनी, की आम्ही बँकॉकला गेलो तो, आपण कुर्ल्याला गेलो तो, आपण दिल्लीला गेलो तो, काय काय केलं श्रेयस? आम्ही एका मित्राच्या बर्थडेला आम्ही गेलो होतो सगळे कॉलेजचे मित्र बँकॉकला.
अर्थात सगळ्यांच्याच घरी माहिती होतं की आम्ही बँकॉकला चाललो अँड इज नथिंग रॉंग. किती सुंदर समुद्र आहे. रमणीय स्थळ रमणीय स्थळ आहेत तिथे. सो त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि अगदी आम्ही एक 4 दिवस तिथे होतो. काय नाही, आम्ही म्हणजे सकाळी गपचूप उठायचो, नाश्ता करायचो, फिरायचो, काही गोष्टी शॉपिंग बिपिंग करायचो आणि परत यायचो म्हणजे संध्याकाळी. सो खूप छान जागा आहे बँकॉक. आणि म्हणजे कुर्ल्याला आम्ही कुर्ल्याला, हा. साधारण एक की कसं असेल बँकॉक. हा नाही, तो डान्स बार म्हणाला. तो म्हणाला डान्स बार. अरे डान्स बार वरती चित्रपट करणार होता तुम्ही, चांदनी बारचा पार्ट 2 तुम्ही हो, करणार हो, होता. ते अभ्यास अभ्यास, करता हा. म्हणून मला तो म्हणाला होता की आपण एकदा जाऊया का तिकडे एक 5-7 मिनिटांसाठी. म्हणून आम्ही तेवढ्या वेळासाठी फक्त गेलो आणि ते सगळं दृश्य बघितलं आणि म्हटलं बापरे, आपण नेहमी यायला हवं. आणि दिल्लीमध्ये आम्ही दिल्लीमध्ये आम्ही एका रीडिंगसाठी भेटलो होतो. आता हे काय झालं हे आम्ही तर गेसच नाही, मारतो. मला नाही करायचा हा कार्यक्रम. तुझ्याबरोबर मी पण काम केलंय, तर मला माहिती आहे की तू परफेक्शनिस्ट म्हणजे तू काय, तू म्हणजे किती लेवलचा परफेक्शनिस्ट आहेस माहिती आहे का. आज माझा मंच आहे म्हणून मी सांगून टाकतो, यांनी म्हशीची ऑडिशन घेतली. हा, सहकलाकारांची ऑडिशन घेणं ठीक आहे, म्हशीची ऑडिशन. ऍक्च्युली म्हशीची मी ऑडिशन घेण्यापेक्षा म्हशीच माझी ऑडिशन घेत होते असं म्हटलं तर खरं तर चालेल. कारण आम्ही इक्बालची जेव्हा ट्रेनिंग सुरू केलं तेव्हा आम्ही सकाळी 4:30 पावणे 5ला उठायचो. मग थोडं वॉर्मअप, एक्सरसाइजेस, क्रिकेट वगैरे सुरू करायचो आणि एक 8:30-9ला ग्राउंडवरच नाश्ता यायचा माझा. मी तिकडेच खायचो आणि मी मशीनच्या गोठ्यात जायचो. तर पहिल्यांदा जेव्हा मी त्या गोठ्यात गेलो तेव्हा मला सांगितलं तुला या मशीन बरोबर थोडी मैत्री करायची आहे आणि मग त्यांना घेऊन तुला फिरायला न्यायचंय. त्यांना एक छोटंसं तिकडे पॉन्ड होतं, तिकडे आंघोळ घालायची आणि परत आणून सोडायचंय. सो मी म्हटलं ओके. मी जेव्हा पहिल्या गोठ्यामध्ये गेलो ना तेव्हा एक म्हैस तिने असं केलं, तात अशी केली. मी म्हटलं बापरे, हे काहीतरी वेगळंच आहे. मग मला त्यांनी समजावलं की असं कुठलीही म्हैस तुझ्या बरोबर येणार नाही, तुला आधी म्हैस म्हणजे काय, मुली आहेत. एक्झॅक्टली बरोबर. पण तेही माझ्या बरोबर होत नाही. आले, आपण इथे एवढंच बोलू शकतो. बर, पुढे. सो तुला त्यांच्याशी मैत्री करावी लागेल, तुला थोडी ओळख निर्माण करावी लागेल आणि मग सो त्या गोठ्यामध्ये जर का 4 म्हशी असतील तर त्यातली एकच म्हैस मैत्री करण्यासारखी होती. अच्छा. मग मी म्हटलं आता इकडे एकच आहे, मग काय करायचं. मग ते वाटलं दुसऱ्या गोठ्यात जायचं. मग असं दुसरा गोठा, तिसरा गोठा, चौथा गोठा, अरे बाप. असं करत करत मग तिकडनं त्या 4-5 गोठ्यांमधनं एक 5-6 म्हशी ज्या होत्या आमच्या दाखवलेल्या त्यांना घ्यायचं. मग त्यांना फिरायला घेऊन जायचं. मग त्यांना छान आंघोळ बिंघोळ घालायची, स्वच्छ करायचं, धुवून काढायचं आणि परत येऊन मग त्यांना आपापल्या गोठ्यामध्ये सोडून मग मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला लागायचं. म्हणजे मित्र हो, बघा आपण सहसा म्हणतो की बहुत पापड बेलने पडते हैं, बहुत भैंसे धोने पडते हैं, ये भी है इसके पीछे. मध्ये हा चित्रपट झाला होता आणि मग हिंदीत करायचं ठरलं. मग मराठीतल्या दिग्दर्शकाला खूपलं का ते त्यावेळेला? त्याला वेळ नव्हता. हो, आर यू सिरियस? दिग्दर्शकाला वेळ नव्हता. मग मी काय करणार. काय सांगतोस काय? दिग्दर्शक खूप बिझी झाला बाबा. वेगवेगळे सिनेमे दुसरे यायला लागले. कारण म्हणजे तेव्हा असंही झालं होतं की आम्ही सिक्वेल बद्दल बोलत होतो आणि त्याला म्हणालो की आपण सिक्वेलचा प्रयत्न करायचा आहे. सो तो म्हणाला की ठीक आहे आपण भेटू. म्हटलं आपण कधी भेटू, मी सांगतो. सो ही वॉज बिझी, आम्ही भेटू नाही शकलो. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक ही डिरेक्टेड अनदर फिल्म विथ सम ऑफ आवर टीम मेंबर्स फ्रॉम पोस्टर बॉयज, ज्याने ती प्रोड्यूस केली. आणि तेव्हा म्हणजे खरं तर मला शॉक असा होता की मी त्या बाकी टीम मेंबर्सना लिटरली 4 दिवस आधी ऑफिसमध्ये भेटलो आणि मी त्यांना विचारलं की अरे काय तुम्ही फिल्म करताय, यु नो काही मदत लागली तर लेट मी नो. नाव काय असणार आहे फिल्मचं, नाही अजून काय ठरलं नाही आहे. आणि सडनली 4 दिवसांनी मला आमच्याच फॉन्टमध्ये, म्हणजे आमचा पोस्टर बॉईजचा जो फॉन्ट होता त्या फॉन्टमध्ये त्यांच्या सिनेमाचं नाव दिसलं, जे आमच्या सिनेमासारखंच होतं. आणि आय वॉज शॉक्ड.
म्हणून मी असोसिएशनमध्ये फोन केला की बाबा हे नाव रजिस्टर कधी झालं. तर मला असं कळलं की हे नाव 6 महिन्यापूर्वीच रजिस्टर झालं होतं. 6 महिन्यापूर्वीच ठरलं होतं की काय नाव असणार आहे वगैरे वगैरे. आणि मला मला वाईट वाटलं. नाही, वाईट वाटणं साहजिक आहे. पण मग मध्यंतरी जे तू स्टेटमेंट केलं होतंस की बॅकस्टॅबिंग खूपदा झालं माझ्याबरोबर, त्याच्यामधला हा एक किस्सा आहे का? तू त्यावेळेला नावं नव्हती घेतलीस, पण नाही, नावं मी आजही घेणार नाही. नाही, नावं घ्यायची गरजच नाही. पण आपण पण या त्याच्या गोष्टी अशा गोष्टी घडत राहतात. पण फक्त एवढंच आहे की जे रोजी पिक्चर आपल्याला दिसतं ना, हां, तसं नसतं. तसं नसतं. त्याच्या मागे म्हणजे कधी कधी ट्विटरवर वगैरे खूप जण काय काय बोलत असतात. जसं मलाही असं म्हणतात, जेव्हा गोलमाल अगेन आली होती तेव्हा असं म्हणाले की अच्छा गोलमाल चलो इनको नौकरी मिल गई, ओके अब ये कर लो, इसके बाद वापस आराम करना पडेगा. तुमचे एक सक्सेस येते आणि तुम्हाला अनेक शत्रू खूप तयार शत्रू होतात. हां? खूप शत्रू आहेत. कारण काय आहे ना, तुमचं एक सक्सेस आहे ना, ते लोकांना खूप आवडतं. अरे वा 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 छान. पण ते जर कन्सिस्टंटली व्हायला लागलं ना, मग ते खुपायला लागतं. उपायला हाच का? हां. यालाच का मिळत असं कसं म्हणजे असंही झालंय की जेव्हा मी हिंदीत गेलो अवधूत, तेव्हा मी बऱ्याच आपल्या मराठी मित्रांना हिंदीमध्ये जेव्हा काही अपॉर्च्युनिटी असायची तेव्हा मी काही आपल्या मराठी कलाकारांची नावं सुद्धा सजेस्ट करायचो. करायचास? हो. अरे वा. तेव्हा एक दोनदा असं झालं की मला त्या प्रोडक्शन टीममधनं वगैरे सांगितलं. मी त्यांना म्हटलं अरे पूछा क्या उसको? तो बोला हाँ पूछा. बोला तो उन्होंने बोला कि अगर कुछ लीड रहेगा तो ही बोलो, नहीं तो वी आर नॉट इंटरेस्टेड. मग माझं असं झालं बाबा मी कदाचित चुकतोय कुठेतरी. होय. कारण माझा जो अप्रोच आहे तो जरुरी नाही की दुसऱ्यांचा पण तसाच अप्रोच असेल. सो देन आय टुक अ बॅक सीट. मी म्हटलं ठीक आहे बाबा आपण आपलं काम कर. अदिती मला सांगायची की तू तुझं काम कर गपचूप हा. शांतपणे. ओके उगाच जास्त भानगडीत पडत जाऊन. आता आमच्याकडे पुन्हा एकदा खुर्ची फिरवायची वेळ आलेली आहे हो आणि अजून एक तुला बाईट अच्छा. दिसणार आहे. लाव रे तो व्हिडिओ. श्रेयसजी तळपदे मी बोलतोय. मी तुमचा मित्र म्हणजे तुम्ही मानत असाल तर, आणि तुम्हाला वाटत असेल हे सगळं ड्रॅमॅटाईज करून बोलणं, हे सगळं नाट्य, ही उत्सुकता, हा ताण हा देणारा माणूस कोण आहे, तर तुमच्या अगदी जवळचा माणूस, असा माणूस ज्याची जन्मतारीख सुद्धा सेम आहे. तीच जन्मतारीख ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात. कोण आहे तू ओळखला असशीलच. हो ऑफकोर्स ऑफकोर्स. पण आता मला काहीच ऐकायचं नाही. खुर्ची घुमाव. जे काय असेल तुझ्या मनातलं ते थेट तुझ्या लाडक्या जितूशी बोल. ओके जीतू गो ऑन. एकदा काहीतरी खाण्यासाठी म्हणून तू पैसे दिले होतेस आणि मी शिवाजी मंदिरचा प्रयोग संपल्यानंतर मला पैसे मिळाले, मी तुला पैसे देत होतो आणि तू नको नको मी नाही घेणार. आणि तुझी बस खरं तर लोखंडवालाची निघायची आपल्या दादरवरून, पण मी तुझ्या मागे मागे तू घेणार नाही म्हणून असं करत आपण माहीमपर्यंत गेलो. मी नाही विसरणार कधीच. किंवा माझा प्रयोग होता किडनी स्टोनचं माझं ऑपरेशन होणार होतं आणि त्याही वेळेला तू मला मदत केली होतीस. आणि मग म्हणजे एक अत्यंत प्रेमळ बाबा, आमचा काका श्रेयसचे बाबा, आणि अत्यंत प्रेमळ आई, जेव खाऊ घालणारी, आणि त्यानंतर तुला लाभलेली प्रेमळ बायको आमची वहिनी. श्रेयस, अनेक गोष्टी आहेत, अनेक मनामध्ये भावना आहेत. मला जेव्हा काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाडेकडे, आपल्या मित्राकडे असिस्टंट म्हणून घेऊन जाणारा तूच होतास. नेहमी माझी काळजी घेतलीस, मला नेहमी खाऊ पिऊ घातलंस, मला घरी बोलवलं. मला एक किस्सा खूप ठळकपणे आठवतो आहे. आईने तुला सांगितलं होतं तुझ्या की आता काहीतरी नोकरी धंदा बघ, हे नाटका वगैरेमध्ये काही होत नाही आहे, आणि आपण दोघे मिळून स्वामी समर्थ सर्कलच्या इथे जे महाराजांचा मठ आहे, स्वामींचा मठ, अनेक गोष्टी आहेत, अनेक मनामध्ये भावना आहेत. मला जेव्हा काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाडेकडे, आपल्या मित्राकडे असिस्टंट म्हणून घेऊन जाणारा तूच होतास. नेहमी माझी काळजी घेतलीस, मला नेहमी खाऊ पिऊ घातलंस, मला घरी बोलवलं.
मला एक किस्सा खूप ठळकपणे आठवतोय. आईने तुला सांगितलं होतं तुझ्या की आता काहीतरी नोकरी धंदा बघ, हे नाटका वगैरे मध्ये काही होत नाही आणि आपण दोघे मिळून स्वामी समर्थ सर्कलच्या इथे जे महाराजांचा मठ आहे, स्वामींचा मठ आहे, तिथे गेलो आणि तिथे आपण दोघांनी प्रार्थना केली होती. आणि मग त्यानंतर जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राने नव्हे देशाने पाहिलं. श्रेयस, मला तुझा खूप अभिमान आहे. तुला खूप खूप शुभेच्छा श्रेयस. आय लव्ह यू आणि मला खूप आवडतोस तू. मला नेहमी जेव्हा जेव्हा मी तुझं काम पाहतो तेव्हा तेव्हा मला माझा ऊर अभिमानानं भरून येतो की हो, एक सर्वसामान्य घरातला मुलगा, एक खूप सुंदर कुटुंबातला मुलगा, सुसंस्कारी मुलगा आज इतकं नाव कमवतो आणि स्वतःसहित इतक्या लोकांचं घर चालवतो, लोकांवर प्रेम करतो आणि स्वतःचा आब राखून स्वतःचा दर्जा उंचावत ठेवून हे सगळं करतो. श्रेयस, तुला माहिती आहे श्रेयस, काय सांगशील? जितू, लाईक आय सेड, जितूला खूप प्रेम करतो जितूवर. कारण जेव्हा तो मुंबईमध्ये आला तेव्हा आम्ही 3 चेअर्स नावाचं एक नाटक करत होतो. त्यात आम्ही 7 जण होतो आणि बिकॉज तो नवीन होता तेव्हा त्याला सगळे रॅग करायचे आणि मला असं वाटायचं अरे नका रे त्याला रॅग करू, बिचारा खूप प्रयत्न करतोय. सो आय यूज टू फील फॉर हिम लाईक ही वॉज लाईक माय यंगर ब्रदर. आणि प्लस आमची बर्थ डेट पण सेम होती, त्यामुळे कुठेतरी तो सॉफ्ट कॉर्नर होता. तो बड्डे पण घरी आमच्या सगळी 3 चेअर्सची टीम आली होती आणि कोणी असं बाकी नव्हतं. आईने एक केक आणला होता मला वाटतं, आई म्हणाली तुम्ही दोघंही मिळून तो कापा. सो जितूला म्हटलं की तू केक कटिंग. तर जितू मला बोलला की श्रेयस, मी आयुष्यात पहिल्यांदा केक कापणार आहे. म्हटलं म्हणजे? तो बोलला मी आजपर्यंत कधीही माझ्या बर्थडेला मी केक कापलाच नाही आहे. आणि आय फेल्ट आय डोंट नो व्हॉट आय फेल्ट. पण म्हणजे माझ्यासाठी शॉक होत होतो की बर्थडेला केक नाही कापला तू यार. आणि मग मी त्याला दिलं तो चाकू आणि म्हटलं तू काप. सो त्यांनी कापला. अर्थात तो रडला आणि इट वॉज अन इमोशनल मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. पण तेव्हापासून कुठेतरी मला असं वाटलं की मी याला जेवढा सांभाळू शकेन तेवढा मी सांभाळायचा प्रयत्न करीन. तो बाईटमध्ये जो बोलला की तुला घरच्यांनी सांगितलं की आता हे बंद करून नोकरी करायला लाग, इतक्या लेवलपर्यंत फ्रस्ट्रेशन गेलं? हो, कारण काहीच घडत नव्हतं ना. म्हणजे नाटकांमधनं फार असे काही पैसे मिळत नव्हते, कारण नाटकाचे प्रयोग व्हायचे पण तेव्हा जी नाईट असायची ती फार कमी असायची. आई मला सकाळी उठवून बँकांच्या परीक्षेसाठी जबरदस्ती पाठवायची वगैरे. आणि मला एक डेडलाईन दिली होती की 99 एंडपर्यंत जर का तुझं काही झालं नाही याच्यामध्ये तर गपचूप हे सगळं सोडून द्यायचं आणि नोकरी करायची. सो 99 एंडपर्यंत मला डेडलाईन होती आणि 99 एंडपर्यंत काहीच झालं नाही. सो मी म्हटलं की ठीक आहे आता मी नोकरी शोधायला लागलो. त्यात मला काही मित्रांनी सांगितलं की अर्थात म्हणजे माझी टांग खेचली होती. मला सांगितलं की बँक ऑफ टोकियो आहे ना, बँक ऑफ टोकियोमध्ये त्यांना नाटकातली मुलं पाहिजेत. म्हटलं काय बोलतो? हो मग नोकरी पण देतात, चांगला पगार आहे आणि त्यांना नाटकं पण ते करणार. म्हटलं बँक ऑफ टोकियो? हो. तर ती टाउनला त्यांची ब्रांच आहे. ओके, तर मी आपला रेझ्युमे वगैरे सगळं भरून काय सांगतो? हो मी गेलो तिकडे बँक ऑफ टोकियो. मी तिथे गेलो, मी दरवाजा नॉक केला, मी आत आलो आणि त्याने मला विचारलं येस. I said, I want to meet the manager. So त्यांनी असं बघितलं, why? They said, I'm an actor and I got to know that you are hiring actors in your bank and you're probably going to be involved in dramatics. त्यांनी असं बघितलं, get out please. Yes, get out. आणि मग लकीली 2000च्या फेब्रुवारीमध्ये वन आफ्टरनून आय गॉट अ कॉल की आबाळ मॅ अशी सिरीज आहे तू बघतोस का? आणि म्हटलं हो. मग ठीक आहे आज संध्याकाळी येऊन भेट, एक रोल आहे.
तुला माहिती आहे अवधूत, माझ्या आयुष्यात जेवढे पॉप्युलर माझे रोल्स सगळे झालेत, वेदर इट इज इक्बाल और आभाळ माया और गोलमाल रिटर्न्स, हे सगळे आय एम द सेकंड चॉईस. ओके, अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. कारण इव्हेंच्युअली ते तुमच्याकडे आलं ना, सो इट डझंट मॅटर. पण हे तुला जे तुझ्यावर जे काय आपण म्हणतो रॅगिंग झालं, ओव्हरऑल जगाने केलं, टोमणे मारले, तर ह्याच्यामधला खरोखर सिरियसली आठवतो असा कोणाचा टोमणा किंवा कोणी काय बोललेलं असं मनाला लागलेली खुपलेली एक गोष्ट? इक्बालच्या जस्ट आधी मला झीवरतीच एका सिरियलच्या ऑडिशनसाठी बोलवलं आणि मला तेव्हा असं वाटलं होतं, अरे यार, मी झीवर एवढं काम केलं आहे, यु नो, म्हणजे आभाळ माया असो किंवा अवंतिका असो, एवढ्या पॉप्युलर सिरियल्स झाल्यात, अजूनपर्यंत तुम्हाला माझ्या कास्टिंगसाठी माझं ऑडिशन घ्यावं असं वाटतंय. असं मी जाम इगोमध्ये होतो, पण कामच नव्हतं. ओके, मग म्हटलं मी जातो, मी ऑडिशन देतो. ओके, म्हणून मी गेलो ऑडिशनला आणि मी विवेक देशपांडे मला वाटतं वॉज डिरेक्टर. माझ्या आधी 2-3 मुलांनी ऑडिशन्स दिल्या, मग माझी टर्न आली. मी गेलो, मी मला इंट्रोड्यूस केलं, श्रेयस तळपदे, मी असं असं काम केलं, हे केलं, हे केलं. ओके, ठीक आहे, रेडी, चला रोल करा कॅमेरा, रोलिंग अँड ॲक्शन. आणि मी बोलायला सुरुवात करणार इतक्या कॅमेरामॅन म्हणाला की एक मिनिट थांब, जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर कॅमेरा चेक करायला लागला. तो चेक करतोय, 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली. मला सांगितलं बस जरा बघू दे काय झालं आहे ते. अरे आत्ता चालू होतं, असं काय झालं वगैरे. 15 मिनटं 20 मिनटं कॅमेरा काही चालू होईना. तर मला तो बोलला, मग आता दुसरा तर माहीत नाही म्हणजे आज येईल की नाही, मग आपण नेक्स्ट टाइम परत ऑडिशन असेल तेव्हा मी तुला सांगतो, तू आता जा घरी. ओके, म्हटलं बरं ठीक आहे, म्हणून मी निघालो. आणि मी तेव्हा पेजर असायचे, अर्ध्या वाटेत गेल्यावर मला पेजर वाजला, या कॉल दिस नंबर. मी उतरलो आणि मी फोन केला, तर विवेक दादाचा फोन होता. अरे कॅमेरा सुरू झालाय श्रेयस, तू येऊ शकतोस का परत? म्हटलं हो मी येतो. म्हणून मी यू टर्न, ओके, दुसरी बस, आणि मी परत तिकडे ऑडिशनच्या इथे गेलो. तोपर्यंत त्यांनी मध्ये अजून 2 मुलांचं ऑडिशन घेतलं होतं. रेडी, चल रोल कॅमेरा, परत इंट्रोड्यूस केलं मी परत, चल आता तर बोल आता तुझी वाक्य जी आहेत. ओके, रोल कॅमेरा, रोलिंग, श्रेयस, ॲक्शन. थांबा सर, 1 मिनिट. परत कॅमेरामॅन डोंट टेल मी. सर 1 मिनिट, जर आय एम नॉट लाईंग, यातली एकही हा किस्सा नाहीये, हे म्हणजे हा बनवलेला किस्सा नाहीये, हे घडलं. सर 1 मिनिट थांबा, काहीतरी प्रॉब्लेम आहे. परत 5 मिनटं 10 मिनटं चेक करतोय, परत अर्धा तास गेला, त्यांनी काय होईना. बोला नाही सर, ये वापस बंद हो गया. कॅमेरामॅन होता, तुम्हाला म्हणाला तू पनवती है रे. म्हटलं अभी रहूंगा क्या क्या मालूम, अभी बंद हो रहा है कॅमेरा, तो क्या करूं. तो बोलला की हां, विवेकदा बोलला की श्रेयस जा तू, आपण काय, मी तरी काय बोलू, कॅमेरा बंद झालाय, तू जा, जेव्हा चालू होईल तेव्हा बघू. म्हणून मी गेलो तिथून. आणि मला 4 दिवसांनी इक्बालच्या ऑडिशनचा फोन आला. मी तिथे गेलो, माझं सिलेक्शन झालं आणि इक्बाल झाला. सो तुमचा जर का दैवावर विश्वास नसेल तर या घटनेवर विश्वास ठेवा की त्याचा 2 वेळा कॅमेरा बंद पडला आणि त्याला ऑडिशन देता आली नाही, कारण 4 दिवसांनी त्याच्या भाग्यामध्ये इक्बाल होता. ॲब्सोल्युटली. तर आमच्याकडे एक अजून राऊंड असतो, त्याचं नाव आहे काटा काढणे. काटा म्हणजे कोणाचा तरी काटा नाही काढायचा, तर मनात रुतलेला एखादा काटा काढायचा. तर तुझं श्वान प्रेम सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आद्याच्या आधी तू किती दोघांची नावं कोण होती? 2, डॉन आणि नाईट, बरोबर आहे. त्यांचे तू किती लाड करायचास. हे माझ्या घराच्या नेमप्लेटवर पण आद्याच्या आधी त्या दोघांची त्या नाव. दोघांची नावं आहेत, बरोबर आहे. तर माझ्याकडे नाही आहे अजून श्वान, पण मी घेणार आहे. आणि माझी पण इच्छा आहे की मी त्याचे खूप लाड करावेत, त्याच्यावर खूप प्रेम करावं. आणि त्याचं नाव जे आहे ना, ते मी माझ्या प्रचंड आवडत्या प्रिय मित्राचं ठेवावं, म्हणून मी स्वप्नील बांदोडकरचं नाव त्याला ठेवायचं ठरवलंय. आणि मी त्याचं नाव स्वप्नील ठेवणार आहे. तुला काय वाटतं या सगळ्या गोष्टी? आम्ही बाजीमध्ये हा जेव्हा किस्सा घडला, ओके, की ते श्वान जे होतं अत्यंत गोंडस, ओके, आमच्या बाजीमध्ये आमचा प्रोडक्शनवाला एक होता आणि जेन्युइनली शपथ घेऊन सांग, सांग आता काय. तर त्याचं नाव होतं स्वप्नील आणि निखिल त्याला खूप चिडवे, खूप बोले, ओके. आणि म्हणजे खरंच की स्वप्नील जोशीशी काहीही
संबंध किंवा घेणं देणं नव्हतं, की स्वप्नील तो आमचा होताच असा की त्याला आम्ही खूप बोलायचो सगळे. आणि तो सीन जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा त्या पप्पीचं काहीच नाव नव्हतं आणि स्वप्नील तिकडे उभा होता आणि निखिलने मला सांगितलं की श्रेयस स्वप्नील बोल, त्याला स्वप्नील बोल, आणि अजिबात मनात नव्हतं. आणि मी स्वप्नील स्वप्नील वगैरे सगळं आम्ही केलं आणि तो सीन झाला. आणि जेव्हा फिल्म रिलीज झाली आणि आम्ही जेव्हा ती स्क्रीनिंगला बघितली तेव्हा मला असं स्ट्राईक झालं, अरे देवा, की ही खरंच खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडनं. फिल्मचं हे झाल्यानंतर मी इमिडिएटली स्वप्नीलला फोन केला. मी त्याला सॉरी बोललो, म्हटलं स्वप्नील प्लीज ट्रस्ट मी, असं खरंच काय मनात नव्हतं. आणि मला 1-2 मित्र म्हणाले की अरे तिकडे जर का तो असता आणि तो जर का श्रेयस बोलला असता तर लोकांना काय वाटलं असतं की तो श्रेयस तळपदेबद्दल बोलतोय. हो की नाही, तो कदाचित दुसऱ्या श्रेयसबद्दल बोलत असेल पण लोकांना तेच वाटणार. सो आय सेड येस, इट इज अ फॅक्ट, यु नो, की म्हणजे त्याला असं वाटणं साहजिक आहे. सो आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. इक्बालच्या स्टाईलमध्ये आम्ही हे करतो, विच मीन्स सॉरी. सो आय एम सॉरी. पण आज तू छान बोललास. ह्या निमित्ताने जर का थोडाफार काटा स्वप्नील म्हणजे जोशी मित्रा तुझ्या मनामध्ये जर का श्रेयस बद्दल असेल तर श्रेयसने आता तो काटा काढलेला आहे. सो तूही मनामध्ये ठेवू नकोस, एवढीच विनंती. आणि आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाणार आहोत जो महाराष्ट्राचा लाडका सेगमेंट आहे आणि तो आहे फोन राऊंड. तर हा फोन तुझ्यासमोर आता आलेला आहे श्रेयस. हाच तो जादूचा फोन. आम्ही उत्सुक आहोत की तू कुणाशी बोलणार आहेस. माझ्या गर्लफ्रेंडला फोन लावला तर चालेल? अरे ही माझी जी गर्लफ्रेंड आहे हिच्याशी मी लग्न केलं आणि ती माझी आता बायको झाली आहे. सो हाय हाय बेबी. मी खरं तर फोन तुला करण्यामागचं कारण आहे की आय जस्ट वॉन्टेड टू से थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आय फील की आपण रोज बोलतो, रोज अर्थात फोन पण करतो एकमेकांना, पण फोन जो आपण आधी करायचो आणि आधी बोलायचो, यु नो, लग्नाच्या आधी जे बोलायचो, जे स्वप्न बघायचो, कुठेतरी मला वाटतं लग्न झाल्यानंतर तू घर सांभाळण्यामध्ये इतकी बिझी झाली, मी ते घर तू सांभाळता येईल म्हणून काम करण्यामध्ये इतका बिझी झालो आणि आपण दोघेही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इतके बिझी व्हायला लागलो की डॉन नाईट आले आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण त्यांच्यात बिझी झालो. नवीन घर घ्यायचं होतं त्यात बिझी झालो, गाड्या घ्यायच्या होत्या त्यात बिझी झालो, मी माझ्या फिल्म्समध्ये बिझी झालो. आणि फोनवर आपण जे बोलायचो आणि आपण खूप स्वप्न बघायचो त्यावेळेला, ते कुठेतरी मला असं वाटलं की इतक्या वर्षामध्ये आय वॉज मिसिंग दॅट. आणि तू जे काय केलंस माझ्यासाठी, आपल्या घरासाठी, माझ्या आईवडिलांसाठी, तुझ्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी, त्या सगळ्यासाठी आय जस्ट वॉन्टेड टू थँक यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. अँड आय थिंक व्हॉट बेटर प्लेस दॅन दिस शो. बट दॅट डझंट मीन की मी यापुढे तुला त्रासच देणार नाही आहे. ओके, सो दॅट कंटिन्यूज. आणि जो काय त्रास दिला आहे आणि तू खूप समजून घेतलं आहेस मला, खूप सांभाळलं आहेस मला, खूप जास्त, म्हणजे माझी स्वप्न माझ्यापेक्षा जास्त तू बघितली आहेस. तर आय होप की कुठेतरी तुझी ती स्वप्न पूर्ण झाली असावीत. आणि नाही तर आय प्रॉमिस यू की आय विल गिव्ह इट माय बेस्ट टू मेक शुअर दॅट आय गिव्ह यू द बेस्ट टुडे अँड ऑलवेज. आय लव्ह यू, आय ऑलवेज लव्ड यू and I always will. Yours, Bunty. Bye. श्रेयस, तुझी आणि दीप्तीची जोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी अनुरूप जोडी आहे. पण तुम्ही जेव्हा केव्हा भांडता तेव्हा पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? हा प्रश्नच नाहीये. हो, कोण? ती. पण मला सांग, आपलं जेव्हा टेलिकास्ट असेल ते प्लीज मला जरा आधी सांगून ठेव. हा, भाई बायकोला मी बाहेर कुठेतरी घेऊन जाईल. एडायस, मी चुकून माकून हे एडिट केलं ना, त्याच्या क्लिप्स पाठवणार आहे मी तिला. माझी मैत्रीण आहे ती. आता पुढचं सेगमेंट जे आहे ते आहे मॅजिक बॉक्स. तर हा बॉक्स आहे
या बॉक्समध्ये तुझ्यासाठी काही कार्ड्स आहेत आणि त्या प्रत्येक कार्डवरती काहीतरी लिहिलंय. ते कार्ड आम्ही तू सांगशील त्या माणसाकडे पाठवणार आहोत. तर त्या माणसाचं नाव सांगायचं. तुम्ही म्हणजे माझा इंडस्ट्रीमधनं आता संपवायला असं. या ओके. खरं सांगायचं तर मी सॉरी बोलण्यासारखं कधीच काहीच केलं नाही. पण तरी सुद्धा एक व्यक्ती ज्याला मी तरी सुद्धा सॉरी बोलू इच्छितो फॉर वॉट एव्हर मिसअंडरस्टँडिंग्स हॅव हॅपन्ड. ओके. आणि ती व्यक्ती म्हणजे नगेश कुकनूर. नगेश कुकनूरला मला हे कार्ड पाठवावं असं वाटेल कारण खूपच वायफळ आणि छोट्या गोष्टीवरून काही मिसअंडरस्टँडिंग झाली आमच्यामध्ये. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की नंतर तुम्ही एकत्र काम का नाही केलं. तर मी सलग 3 सिनेमे एकत्र केले. इक्बाल, डोर, बॉम्बे टू बँकॉक. आय थिंक वॉट एव्हर इट इज टाईम टू यु नो forgive and forget. And similarly, it is time to apologize. So जर हे कार्ड पाठवायचं असेल तर मी नगेश कुकनूरला पाठवेन. आता पुढचं कार्ड बघूया. मलाही माहित. आई शाबास. हे फार फार मस्त आवडलेलं कार्ड आहे. एखाद्या व्यक्तीपर्यंत नाही जाऊ शकत हे. ओके. तर नेपोटिझम करणाऱ्या सर्वांसाठी मला हे कार्ड द्यायचं आहे की आता भेटलात पुन्हा नका भेटू. कारण मला असं वाटतं की जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप मेहनत आहे. तू गाणं गातोस, तू खूप रियाज केलायस. तसं ॲक्टिंग पण असं नाही होत की मी आता उठलो, जन्माला आलो, जागा झालो आणि आता मी ॲक्टर झालो. असं नाही होत. खूप लोकांची खूप मेहनत आहे. सो गिव्ह इट दॅट रिस्पेक्ट टू अर्न दॅट काइंड रिस्पेक्ट. तुझा क्रश कोण? माधुरी दीक्षित. अरे वाह, क्या बात है. हमको आजकल है इंतजार और हमको कब से इंतजार. सो किंवा धक धक. नको त्या आठवणी. माधुरी दीक्षित. आहा. ग्रोईंग अप प्रत्येकाचं मला वाटतं आपल्या एज ग्रुप मधल्या प्रत्येकाची क्रश. पण फक्त काय ना आजपर्यंत कधी एक काम करायची अपॉर्च्युनिटी नाही आली. म्हणजे काम तर लांबची गोष्ट. आम्ही एकदाच फक्त लिफ्टमध्ये भेटलोय यु नो. त्याच्या पलीकडे आमची भेटही नाही झालेली विच इज सो अनफॉर्च्युनेट. पण होईल होईल, नक्की होईल. आमचा हा मंच फार लकी आहे. Very good. गेल्यानंतर लगेच ती अपॉर्च्युनिटी मिळणार. व्हेरी गुड. तुझ्या त्या अपॉर्च्युनिटीसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. आणि हा राऊंड इथेच संपलेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर राऊंडची. आवडती मालिका आभाळ माया की माझी तुझी रेशीमगाठ? अप हसे. माझी तुझी रेशीमगाठ. हा, माझी तुझी रेशीमगाठ. अरे चा. आभाळमाया विल ऑलवेज बी व्हेरी व्हेरी क्लोज, व्हेरी डिअर. कारण ती माझी पहिली मालिका होती. पण तू दोघांमध्ये विचारशील तर आय थिंक आय गो विथ माझी तुझी रेशीमगाठ. स्टाईल आयकॉन म्हणून ओळखले जाणारे 2 नट आहेत. त्यातला कुठला नट तुला खराखुरा स्टाईल आयकॉन वाटतो? अंकुश चौधरी का स्वप्नील जोशी? अंकुश चौधरी. त्याची एकांकिका जी बघितली ऑल द बेस्टची MD कॉलेजची, तेव्हापासून मी अंकुशचा फॅन आहे. सो आय रिअली यूज टू अडमायर. सो या अंकुश चौधरी. कुठल्या सिनेमाचे दिग्दर्शन आवडले? मराठी पोस्टर बॉईज की हिंदी पोस्टर बॉईज? मराठी पोस्टर बॉईज. मराठी पोस्टर बॉईज. ये बात आहे. याला म्हणतात माझा मित्र. याला म्हणतात माझा. विदाऊट अ डाऊट. म्हणजे ऑल थिंग्स अपार्ट जे काय आमच्यात झालं, पण जो सिनेमा त्यांनी केला तो अफलातूनच केला. त्याच्याबद्दल काहीच वा वा, श्रेयस. आवडती सहकलाकार, को आर्टिस्ट? प्रार्थना, मुक्ता की सई? प्रार्थना बेरे. अच्छा. या
एक तर आम्ही खूप जास्त ड्युरेशनसाठी आम्ही काम केलं. आणि मुक्ताबरोबर मी एकच फक्त आपडी थापडी फिल्म केली. त्यात आम्ही 1-2 असे एवढेच सीन केले. मला ती प्रचंड आवडते ॲज अन ॲक्ट्रेस आणि खूप मानतो मी तिला. सई येस आम्हीच लॉन्च केलं तिला आणि सईबरोबर त्यानंतर मी कामच नाही केलेलं. पण प्रार्थनाची मी जर्नी बघितली आहे माझी तुझी रेशीम घाटमध्ये, की ती पहिल्या दिवशी कशी होती आणि नंतर किती सिन्सिअरली मेहनत केली आहे त्या मुलीने. प्रार्थना तुला माहिती आहे माझा इंटरव्ह्यू घेतलाय. ती जेव्हा रिपोर्टर होती तेव्हा सनई चौगडेच्या म्युझिक लॉन्चला प्रार्थना बेरे एक रिपोर्टर होती आणि तिने माझा इंटरव्ह्यू घेतलाय. सो एक जर्नी बघून छान वाटतं, पण एक प्रवास जो तिचा घडला अभिमानास्पद आहे. लास्ट आवडता संगीतकार हा, ज्यांनी कांदे पोहे हे गाणं केलं का ज्यांनी शानाना हे गाणं केलं? ओ माय गॉड. नाही मला असं वाटतं की ऑफकोर्स द वन अँड ओनली A.R. रहमान. सॉरी अवधूत गुप्ते अँड ओनली अवधूत गुप्ते. माझा कार्यक्रम माझीच लाल पॅन्ट सगळं सांगतो माझं लालच. श्रेयस, तुला आयुष्यामध्ये नक्की असं काय खुपलं की ज्यामुळे तुला एवढं टफ व्हावं लागलं? एक असा काळ होता जेव्हा ज्यांना मी सगळ्यात जवळचे मानत होतो, ज्यांना मी सगळ्यात जवळचे मित्र मानत होतो, ते सगळेच खूप विचित्र वागले, सगळे. आणि मला खरंच कळलं नाही की का असं झालं. ओके, काही चूक असू शकते, पण मला वाटतं देर इज ऑलवेज अ सेकंड साईड टू एव्हरी कॉईन, यु नो. सो एक जजमेंट माझ्या अगेन्स्ट पास केलं होतं आणि माय सेड ओके फेअर इनफ, जर असं असेल तर असं असेल. सो दॅट इन्सिडेंट माझ्या लग्नाच्या वेळचा झालं आणि त्याच्यानंतर इक्बाल झाला आणि मग मी म्हटलं की बस दिस इज इट. मग तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही तो राग मनात धरूनच तसंच वागायचं आहे की यू मूव्ह ऑन. सो आय मूव्ड ऑन, सिम्पल. श्रेयस, आज तू इथे आलास त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो. ते मानायलाच हवेत, कारण मित्र म्हणून भेटणं गोष्ट वेगळी. आज या कार्यक्रमात तू आलास, अगदी शान वाढवलीस, या कार्यक्रमाची उंची वाढवलीस, मनापासून वेळ दिलास आणि मनापासून बोललास, मनापासून व्यक्त झालास, तुझं खुपणं सांगितलंस. आणि आम्ही जे तुझ्यावरती खुपणारे काही बाण तुझ्यावर जे चालवले ते देखील हुशारीने पण प्रेमाने झेललेस. त्यामुळे तुझे खूप खूप आभार. तुमच्यातला हा जो टफनेस आहे त्या टफनेसला आमचे स्पॉन्सर कॉटन किंगकडनं छोटीशी भेट. तुझ्यासारख्या आतून हळूवार, संवेदनाशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंगतर्फे एक ॲक्वा टफ भेट. खरंच तुझा हा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारा ठरलेला आहे. श्रेयस, तुझा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी राहावा ही इच्छा व्यक्त करत तुला आम्ही देत आहोत अमृत नोनीतर्फे एक गिफ्ट हॅम्पर. तर मित्रांनो, आजच्या ह्या भागातनं तुम्हाला मजा तर नक्की आली असणारच आहे, परंतु एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता तुम्हाला या खुपण्यातनं मिळाली आहे श्रेयस तळपदेकडनं. असेच भारी भारी डायनॅमिक जोरदार गेस्ट आम्ही कायम आणत राहणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात याच वेळी, याच क्षणी, याच वाहिनीवरती पुन्हा भेटू, ह्याच तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. तोडला